आजच्या या ऐतिहासिक जनसन्मान यात्रेचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या अकोले तालुक्याच्या सर्व विभागातून आलेले आमचे माय भगिनी, सर्व खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले तरुण भावांनो आणि बहिणींनो, प्रचंड गर्दीमुळं अनेकांची या ठिकाणी गैरसोय झाली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आमचे अनेक कार्यकर्ते उभे आहेत याची मला जाणीव आहे, पण आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो। आजची ही जी ऐतिहासिक सभा आहे, या ऐतिहासिक सभेचं वैशिष्ट्य मला आपल्याला सांगितलं पाहिजे। माननीय दादांना, डॉक्टर साहेब, मी आदरणीय दादांना याची या ठिकाणी आठवण करून देणार आहे की ही जी अकोल्याची भूमी आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं समृद्ध झालेली ही अकोले बाजार तळाची भूमी आहे। आणि या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जी सभा झाली होती 25 जानेवारी 1938 ला, अशा या समृद्ध समतेच्या भूमीमध्ये तमाम अकोले तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय दादांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मला बरोबर 5 वर्षापूर्वीचा काळ आठवतोय। ह्याच बाजार तळावर आदरणीय दादांची पहिली सभा झाली होती 23 सप्टेंबर 2019 ला, आणि त्याच सभेमध्ये दादा खरं तर 5 वर्ष जे गुपित आम्ही या तालुक्याला कधी जाहीर सांगितलं नाही, ते या सभेच्या निमित्तानं सांगण्याची मला इच्छा होते की त्या सभेमध्ये ती सभा संपल्यानंतर ज्या वेळेला कळसपर्यंत आम्ही मान्य दादाच्या गाडीमध्ये गेलो होतो आणि आम्ही दादांना तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं कळकळीची विनंती केली होती की या तालुक्यात जर परिवर्तन घडवायचं असेल तर या तालुक्याला एका नवीन कोऱ्या तरुण उमद्या नेतृत्वाची गरज आहे। दादांनी आम्हाला विचारलं होतं की असा कोण माणूस आहे, आणि आम्ही सगळ्यांनी एकमतानं एकमुखानं सांगितलं होतं की डॉक्टर किरण लामटे साहेब। पण मला आठवतंय दादा की तुम्ही त्यावेळेला आम्हाला आमचा कान धरून सांगितलंय होतं की मी शब्द देतो, मी शब्दाचा पक्का आहे, पण बाहेर कुठं बोललात तर याद राखा, बाहेर कुठं बोलायचं नाही। आणि ज्या वेळेला उमेदवारी जाहीर होईल, शर्मिला त्याला साक्ष आहे त्या घटनेला, आणि दादांनी खरं तर सगळ्यात आधी 23 सप्टेंबर 2019 ला डॉक्टर किरण लामटेंची उमेदवारी निश्चित केली होती। मला खूप नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे की दादांवर प्रेम करणारी अकोले तालुक्यातली ही जी जनता आहे, दादांचा शब्द आम्हाला प्रमाण आहे, आणि दादा हा शब्दाचा पक्का माणूस आहे याची आम्हाला खात्री आहे। दादा खरं तर आजच्या या अफाट समुदायाच्या वतीनं, मी तालुक्याच्या वतीनं आपले मनापासून आभार याकरता मानणार आहे की आम्ही आपल्याकडे उमेदवारी मागितली, आपण आम्हाला उमेदवारी दिली, तालुक्यातल्या जनतेनं विक्रम करत 1,13,414 मतांनी डॉक्टर किरण लामटेंना विजयी केलं। आणि दादा 5 वर्षात खरं तर तुम्ही आम्हाला खूप भरभरून दिलत, तुम्ही जे भरभरून दिलत त्या भरभरून दिल्याचे ऋण आज या सभेच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील जनता व्यक्त करू इच्छिते। तुम्ही आम्हाला MIDC दिलीत, तुम्ही आम्हाला बस स्थानक दिलत, तुम्ही आम्हाला नवीन तहसील कार्यालय दिलत, तुम्ही आम्हाला उपजिल्हा रुग्णालय दिलं, तुम्ही आम्हाला सुसज्ज असं बाजारतळ दिलं। सांगण्यासारख्या 100 गोष्टी आहेत। जवळजवळ
2,500 कोटीचा निधी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी आपल्या मतदारसंघासाठी दिला आणि म्हणूनच 40 वर्षानंतर पहिल्यांदा या तालुक्यातल्या जनतेला असं वाटायला लागलं की चला या तालुक्यात चांगलं काहीतरी घडतंय, या तालुक्यात काहीतरी बदल घडतोय आणि तो बदल या तालुक्यातली जनता आज डोळ्यांना अनुभवते। दादा, मी आपल्याला खूप नम्र विनंती करणार आहे, वेळ कमी आहे, पण मी आपल्याला सांगणार आहे की दादा तुम्ही आम्हाला जरी खूप दिलं असलं तरी आमचा 40 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आहे आणि गेल्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जे दिलं आणि असं करता येतं, असा तालुका बदलता येतो, हे जे डॉक्टर किरण लामटेंनी या तालुक्याला दाखवून दिलं, आमच्या तालुक्यातल्या जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्यात। 40 वर्षात झालं नव्हतं, आता घडतंय म्हणून आमच्या अपेक्षा खूप वाढल्यात आणि म्हणून आम्ही एक भली मोठी कामांची यादी आपल्या हातात दिलेली आहे। आम्हाला अजून तुमच्याकडनं खूप काही हवंय, ती सगळी यादी मी या ठिकाणी वाचून आपला कुणाचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण इतकं नक्कीच सांगणार आहे की ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा केली, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, कुणाला आमच्यावर काय टीका करायची ती करू द्या, पण आम्ही या तालुक्यातल्या जनतेशी सदैव एकनिष्ठ आहोत आणि या तालुक्यातल्या जनतेशी भविष्यातही एकनिष्ठ राहणार आहोत। हा दावा या सभेच्या निमित्तानं आम्ही करतोय। जी तिरंगा जनसंवाद यात्रा झाली, तालुक्यातल्या 227 गावांमध्ये ती गेली आणि त्या तिरंगा जनसंवाद यात्रेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातल्या जनतेनं दिला, खरं तर या तालुक्यातली जनता स्वाभिमानी आहे आणि या तालुक्याचा आमदार कोण असावा हे कुणी येऊन सांगण्याची आम्हाला गरज नाही। आम्ही विचारी माणसं आहोत, आम्ही सुज्ञ माणसं आहोत, आमच्या तालुक्याचं हित कशात आहे हे आमच्या तालुक्यातलं खूप चांगलं कळतं आणि म्हणून एवढंच सांगून थांबणार आहे, वेळ खूप झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना आमदार साहेबांचं आणि दादांचं, गायकर साहेबांचं ऐकायचंय म्हणून थांबणार आहे, पण इतकीच विनंती या जनतेच्या वतीनं करून थांबणार आहे की दादा तुम्ही शब्दाचे पक्के आहात। आम्ही जे आपल्याकडे मागितलंय, आम्हाला रेल्वे हवी आहे, आम्हाला मेडिकल कॉलेज हवंय, आम्हाला या महिला भगिनी ज्या आहेत, आपल्या लाडक्या भगिनी, या महिला बचत गटामध्ये ज्या वस्तूंची निर्मिती करतायत, त्या वस्तूंच्या निर्मितीचं विक्री केंद्र आम्हाला या ठिकाणी सुरू करायचं आहे। आम्हाला MIDC मध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणायचे आहेत, या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे, या तालुक्यामध्ये शेतीसाठी लागणारं अजून नवीन पाणी अडवायचंय, खूप काही करायचंय आणि केवळ तुमच्या खंबीर साथीमुळेच आम्ही हे सगळं करू शकणार आहोत याची आम्हाला नम्र जाणीव आहे। म्हणून इतकीच विनंती करून थांबणार आहे की पठार भागामध्ये जी कस नदी आहे, त्या कस नदीवर देखील भिलचोंडी बंधाऱ्याची आमची मागणी आहे। तुम्ही आम्हाला भरभरून दिलं, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत। हा अकोले तालुका तुमच्या ऋणात राहील आणि सदैव दादांसोबत राहील, हीच या निमित्तानं ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।